आणि हे पत्रक वाटले, त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का? वाचलं का सगळ्यांनी? दिसतं का लांबून? वरतून दिसलं का तुम्हाला? याच्यावर सगळं मजकूर लिहिलेला आहे. मजकूर वाचलाय का तुम्ही? नाही का? वाचून दाखवू मी? ईद की खरीदी अपनों से ही करे, अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहराएगा. नोट उम्मते काय ते मला वाचता येत नाही होते. हर जिम्मेदार इंसान तक पैगाम जरूर पोहोचे. ते वाचायचंय नाही आपल्याला, शिकायचंय नाही. पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे. आपली जकात बंद झाली पण ह्यांची ही जकात अजून चालू आहे. आणि मग या लोकांचं चाललंय आता हे पत्रक आमच्याकडे पुरुष होते, आम्ही जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला, जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला. पण आज हा थांबायला तयार नाही. त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं जिम्मेदार लोगोने पोहोचाय, तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला. त्यांना सांगितलं की तुम्ही हे थांबवा, असं करू नका, याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं. पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं. काय सांगितलं? की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा. मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं? सुरुवात जर आपण केली असती तर वेगळी गोष्ट. मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली. इथं उठून बाहेर निघून गेलेत पण आपण समजू शकतो. पण ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सभागृहामध्ये, महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची संख्या ही वाढली, तर ज्या वेळेला राष्ट्रगीत लागलं तर तुम्हाला सांगतो ते मॉबवर बसून खाली फोनवर बोलत बसले. एक सुद्धा त्यातला माणूस उठला नाही. आणि मग आपले लोक जे खरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक त्या सभागृहात होते, त्यांनी कुठलेही FIR दाखल करता पुढाकार नाही घेतला. त्यांनी जाग्यावर त्यांना उत्तर देण्याचं काम केलं. तिथं मारामाऱ्या झाल्या सभागृहामध्ये आणि त्यांना जाब विचारला. महिलांनी मारलं, तिथं महिला सदस्यांनी त्यांना मारलं. हे कधी झालं? संख्या वाढल्यावर झालं. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा तुम्ही म्हणता आता निवडणुकीचं व्यासपीठ नाही, पण सगळं तिथंच येतंय शेवटी, सगळं तिथंच येतंय शेवटला. म्हणून आपल्याला सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला राष्ट्रगीत म्हणणारे लोक त्या सभागृहात पाहिजेत का नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागणार. आणि निश्चित रूपानं आपण चांगल्या पद्धतीनं जिथं जिथं काही घटना घडल पहिले प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू. ही तुम्ही काळजी करू नका.